नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विठ्ठल फंड, कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड। आज आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण दुसरे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचे स्रोत याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत। संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे जे स्रोत आहे या घटकामध्ये मुख्यत्व करून आपल्याला दोन घटकांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे। त्यामध्ये मालकीच्या भांडवलाचे स्रोत आणि कर्जाऊ भांडवलाचे स्रोत या दोन स्रोताचा या ठिकाणी अभ्यास करायचा आणि त्याचबरोबर फरक स्पष्ट करा याचाही आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की कुठलाही उद्योग आपल्याला या ठिकाणी सुरू करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वित्ताची आवश्यकता ही भासतच असते। आपल्याला असं म्हणता येईल की कोणत्याही व्यवसायाचे कार्य किंवा कोणत्याही व्यवसायाचे उद्दिष्ट हे वित्ताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। म्हणजेच व्यवसायातील कार्य जर पूर्ण करायचं झाल्यास त्या ठिकाणी आर्थिक पाठिंबा हा लागतच असतो। आपण पाहतो की व्यवसाय हा कुठल्याही टप्प्यावर असो, त्या टप्प्यावर त्याला त्या ठिकाणी निधीची जी गरज असते, जी आवश्यकता असते ती त्या ठिकाणी त्याला भासत असते। त्यामुळं व्यवसायातील प्रत्येक कृती ही शेवटी कुठे येऊन थांबते तर वित्त या संकल्पनेपाशीच येऊन थांबते। मग व्यावसायिक संस्थेतील आवश्यक असलेल्या निधीला आपण या ठिकाणी भांडवल असं त्या ठिकाणी संबोधत असतो की व्यवसाय संस्थेला आवश्यक असलेला जो निधी असतो त्या निधीला आपण या ठिकाणी भांडवल असं या ठिकाणी संबोधत असतो। मग प्रत्येक व्यवसाय संस्थेला त्याच्या कार्यानुसार भांडवलाची ही आवश्यकता ही भासत असते। मग त्यामधील संयुक्त भांडवली संस्था, ज्याला आपण या ठिकाणी कंपनी हे म्हणतो, हा आधुनिक व्यावसायिक संस्थेचा एक सर्वात मोठा व्यवसाय संघटनेचा प्रकार आहे। आणि या व्यवसाय संस्थेला म्हणजेच कंपनीला भांडवल हे मोठ्या प्रमाणामध्ये लागत असतं। नुसतं मोठ्या प्रमाणात लागत नसून त्याला सातत्यानं ते भांडवलाचा पुरवठा करावा लागतो। म्हणजेच एखाद्या व्यक्तीने कंपनीची स्थापना केली, एखाद्या प्रवर्तकाने कंपनीची स्थापना केली तर त्या व्यक्तीला सुरुवातीलाच भांडवल लागत नाही, तर त्याला सुरुवातीपासून नियमित व्यवसाय चालवण्यासाठी भांडवलाची ही आवश्यकता भासत असते। मी तर असं म्हणू शकतो की मनुष्याला जीवन जगण्यासाठी ज्याप्रमाणे रक्ताचा पुरवठा हा सातत्याने आवश्यक असतो, त्याच प्रमाणात कंपनीला जिवंत ठेवण्यासाठी भांडवलाचा पुरवठा हा नियमित चालू ठेवावा लागतो। मग हा भांडवलाचा पुरवठा नियमित कुठून चालू करायचा, कुठून चालू ठेवायचा, कसा सुरू ठेवता येईल, तर हा भांडवलाचा पुरवठा नियमित आणि सातत्याने सुरू ठेवण्यासाठी जे वित्त व्यवस्थापनाचे जे स्रोत आहेत त्या स्रोताचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे। मग कंपनी वेगवेगळ्या स्रोताच्या माध्यमातून व्यवसायासाठी लागणारं जे भांडवल आहे त्या भांडवलाची निर्मिती ही त्या ठिकाणी करत असते। मग हे स्रोत कोणते, तर आपल्याला या ठिकाणी ते स्रोत या तक्त्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेले आहेत। म्हणजेच वित्त पुरवठ्याचे जे स्रोत आहे, हा वित्त पुरवठ्याच्या स्रोतामध्ये आपल्याला त्यांनी हे स्ट्रक्चर दिलेलं आहे। मग वित्त पुरवठ्याच्या स्रोतामध्ये मुख्यत्व करून त्यांनी आपल्याला दोन स्रोत या ठिकाणी सांगितलेले आहे। एक मालकीचे भांडवल आणि दुसरं सांगितलं
कर्जाऊ भांडवल. मग मालकीचं जे भांडवल आहे, हे मालकीचं भांडवल कोणत्या स्रोतापासून आपल्याला मिळवता येईल, तर एक सांगितलं त्यांनी भागाची विक्री करून, दुसरं सांगितलं प्रतिधारण नफ्याची निर्मिती करून. आणि कर्जाऊ भांडवलामध्ये त्यांनी सांगितलं की कर्ज रोख्याची विक्री करून, ठेवी स्वीकारून, बंधपत्राची विक्री करून, जागतिक ठेव पावती, अमेरिकन ठेव पावती, बँकांची कर्ज घेऊन, वित्तीय संस्थांची कर्ज घेऊन आणि व्यापारी कर्ज घेऊन या मार्गामधून आपल्याला कंपनीसाठी लागणारं जे भांडवल आहे त्या भांडवलाची या ठिकाणी आपल्याला पुरवठा करता येतो, किंवा कंपनीसाठी लागणारं जे भांडवल आहे ते भांडवल या स्रोताच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त करता येतं. मग आज आपण या ठिकाणी मालकी भांडवलाचे जे स्रोत आहे त्या मालकी भांडवलाच्या स्रोतातील एका घटकांचा आपण एका स्रोताचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. त्या अगोदर मालकी भांडवल कशाला म्हणायचं हे पाहणं गरजेचं आहे. मग मालकी भांडवल काय आहे, मालकी भांडवल कशाला म्हणायचं, तर मालकी भांडवल म्हणजे मालकाच्या मदतीने कंपनीने उभे केलेले भांडवल म्हणजे मालकी भांडवल. आलं लक्षात? मालकी भांडवल म्हणजे काय, तर कंपनीच्या मालकाच्या मदतीनं. मग आता इथं मुद्दा निर्माण होतो, कंपनीचे मालक. कंपनीचे मालक कोण आहे, कोणाला म्हणायचं कंपनीचे मालक, तर मित्रांनो या ठिकाणी कंपनीचे मालक म्हणजे ज्या व्यक्तीने कंपनीचे भाग खरेदी केलेले आहेत अशा व्यक्तीला कंपनीचे मालक असं म्हणतात. आणि हे कंपनीचे भागधारक कंपनीचे भाग खरेदी करून मालकी स्वरूपाचं भांडवल त्या ठिकाणी प्राप्त करून देत असतात. आणि हे कायमस्वरूपी भांडवल या ठिकाणी प्राप्त करून देत असतात. हा झाला पहिला मार्ग मालकी स्वरूपाचा. दुसरा आहे प्रतिधारण संचयी नफा किंवा प्रतिधारण नफा, ज्याला आपण नफ्याची पुनर्गुंतवणूक असे म्हणतो. याच्या माध्यमातूनही कंपनीला मालकी स्वरूपाच्या भांडवलाची निर्मिती ही त्या ठिकाणी करता येते. हे मालकी स्वरूपाचं जे भांडवल आहे कंपनीमध्ये जोपर्यंत कंपनीचं विसर्जन होत नाही तोपर्यंत हे मालकी स्वरूपाचं भांडवल कंपनीमध्येच राहत असतं, ते कदापिही परत केलं जात नाही. हेही तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस कंपन्या नवीन कंपनी स्थापन केली असते किंवा इव्हन कुठलाही व्यवसाय आपण ज्यावेळेस नव्यानं सुरू करत असतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी पहिला जो स्रोत असतो तो म्हणजे मालकी स्वरूपाचाच असतो. मग कंपनी ज्यावेळेस नवीन सुरू केली जाते त्यावेळेस नवीन कंपनी सुरू करत असताना तिने सुरुवातीला मालकी स्वरूपाच्या भांडवलाचाच या ठिकाणी वापर केलेला असतो. इव्हन नवीनच नाही तर जसं कंपनीचे वाढत जाईल तसतसंही ती कंपनी मालकीच्या माध्यमातून भांडवल प्राप्त करू शकते. याला या ठिकाणी मालकी स्वरूपाचे भांडवल असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. मग आता आपण मालकीच्या भांडवलाचा जो पहिला स्रोत आहे भाग, या भागाचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. मग आता मित्रांनो भाग कशाला म्हणायचं, मग आपल्याला या ठिकाणी भागाची व्याख्या कंपनी कायदा 2013 नुसार या ठिकाणी दिलेली आहे. मग भाग कशाला म्हणायचं तर कंपनी कायदा 2013 कलम 84 नुसार भाग या संज्ञेची व्याख्या आपल्याला त्यांनी दिली. भाग म्हणजे काय तर भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा व भाग साठ्याचाही यात समावेश केला जातो. भाग म्हणजे काय तर भाग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा ज्या ठिकाणी भाग साठ्याचाही त्या ठिकाणी समावेश केला जातो. म्हणजेच काय, कंपनीचं भांडवल हे कसं निर्माण होत असतं तर कंपनीचं भांडवल हे छोट्या छोट्या हिस्सामधून एक मोठं भांडवल निर्माण होत असतं. कंपनीच्या भाग भांडवलातील एक लहान हिस्सा ज्या ठिकाणी भाग साठाही वेगळा सांगता येत नाही त्या ठिकाणी त्याचाही समावेश हा भागामध्येच त्या ठिकाणी केलेला असतो. म्हणजे काय तर भाग भांडवलाची विभागणी
ज्या घटकाने केली जाते ते घटकाचा हिस्सा म्हणजेच भाग होय. भाग भांडवलाची विभागणी ही छोट्या छोट्या हिस्सामध्ये केलेली असते. त्यातील एक छोटा हिस्सा म्हणजेच भाग होय. म्हणजे भाग हे दुसरं तिसरं काही नसून भाग भांडवलातील लहानात लहान हिस्सा म्हणजेच भाग होय. अशा भागांना स्वतंत्र असे दर्शनीय मूल्य हे वेगवेगळं त्यांना त्या ठिकाणी दिलेलं असतं. आणि हे जे भाग आहेत हे भाग छोट्या छोट्या भागामध्ये विभागलेले असल्यामुळे समाजातील आम जनतेलाही हे भाग या ठिकाणी खरेदी करता येतात आणि यांचं मूल्य जे असतं ते मूल्य ही कमी मूल्याचे असतात. मग असे जे भाग धारण करणारे व्यक्ती असतात हे समाजातील व्यक्ती आपल्या इच्छेनुसार कितीही भाग धारण करू शकतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं बंधन या ठिकाणी घालता येत नाही. जर एखाद्याला वाटलं आपण कंपनीचे 10 भाग खरेदी करा तो 10 भाग खरेदी करे. एखाद्याला वाटलं आपण कंपनीचा 1 भाग खरेदी करा 1 भाग खरेदी करे. म्हणजेच ते स्वतःच्या इच्छेनुसार त्यांना जितके हवे असतील तितके ते भाग त्या ठिकाणी खरेदी करतील. आणि जे व्यक्ती कंपनीचे भाग धारण करतात त्या व्यक्तीला आपण या ठिकाणी भागधारक असं या ठिकाणी संबोधत असतो. त्याचबरोबर कंपनीचे भाग धारण करणाऱ्या व्यक्तीला आपण भागधारक असं म्हणतो. त्याचबरोबर त्यांना कंपनीचे सभासद असंही या ठिकाणी संबोधलं जातं. हे झालं मित्रांनो भाग म्हणजे काय, भागाची व्याख्या. या व्याख्येवरून आपल्याला भागाचे जवळपास 10 वैशिष्ट्ये त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहेत. त्यामध्ये त्यांनी पहिलं वैशिष्ट्य सांगितलं तो म्हणजे अर्थ. भागाचं पहिलं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं अर्थ. मग भागाचं पहिलं वैशिष्ट्य आहे अर्थ. भाग हा भाग भांडवलाचा छोटासा घटक आहे मित्रांनो. काय तर हा भाग भांडवलातील छोटासा घटक. आपण पाहिलं ज्यावेळेस भागाची व्याख्या पाहिली त्या व्याख्येमध्येच आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की भाग हा भाग भांडवलातील एक हिस्सा आहे. तो कसा हिस्सा आहे, छोटासा हिस्सा आहे, लहानात लहान घटक आहे. या लहान लहान घटकांपासून भाग भांडवल निर्मिती होत असते. हा पहिला वैशिष्ट्याचा आपल्याला या ठिकाणी विश्लेषण सांगता येईल. दुसरं वैशिष्ट्य त्याने सांगितलं मालकी हक्क. की भागाचं दुसरं वैशिष्ट्य सांगितलं की मालकी हक्क. की जो व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करतो त्या व्यक्तीला आपण भागधारक असं म्हणत असतो. आणि ज्या व्यक्तीने कंपनीचे भाग धारण केलेले आहेत म्हणजे ज्या व्यक्तीने कंपनीला मालकी स्वरूपाचं भांडवल त्या ठिकाणी पुरवलेला आहे असा व्यक्ती हा कंपनीचा कोण असतो, मालक असतो. त्यामुळे तो आपला त्या ठिकाणी मालकी हक्क त्या ठिकाणी गाजवत असतो. कारण त्यांनी काय केलेलं असतं तर छोटा का होईना थोडं का होईना रक्कम भांडवलाच्या रूपामध्ये आपल्या कंपनीला त्या ठिकाणी पुरवलेली असते, तीही मालकी स्वरूपामध्ये. त्यामुळं दुसरं वैशिष्ट्य आपल्याला त्याने सांगितलं की मालकी हक्क. जे मालकी हक्क आहे हे मालकी हक्क या ठिकाणी आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे तर हे मालकी हक्काचं वैशिष्ट्य आपल्याला दुसरं त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. यानंतर तिसरं वैशिष्ट्य त्यांनी आपल्याला सांगितलं ते म्हणजे अनुक्रमांक. मित्रांनो आपण ज्यावेळेस 11वी-12वीला ॲडमिशन घेतो त्यावेळेस आपल्याला विशिष्ट प्रकारचा रोल नंबर त्या ठिकाणी दिलेला असतो. तसंच भाग काय केलेले आहेत, भाग म्हणजे काय तर भाग म्हणजे भाग भांडवलातील लहानसा हिस्सा जे छोट्या छोट्या घटकांमध्ये विभागलेले असतात. मग जे छोटे छोटे घटक आहेत या घटकांना त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचे अनुक्रमांक त्या ठिकाणी त्यांनी दिलेले असतात. जर का भागाचं डिमॅटिकरण केलेलं असेल तर त्यांना त्या ठिकाणी अनुक्रमांक दिलेले नसतात, ते फंगिबल त्या ठिकाणी केलेले असतात. आणि जर का भाग हे भौतिक स्वरूपातच ठेवलेले असतील तर त्यांना
त्या ठिकाणी काय केलेलं असतं, विशिष्ट प्रकारचा अनुक्रमांक दिलेला असतो आणि हा अनुक्रमांक आपल्याला कुठं पाहायला मिळतो, तर भागाच्या दाखल्यावर आपल्याला हा अनुक्रमांक पाहायला मिळतो. हा तिसरं वैशिष्ट्य अनुक्रमांक. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आपल्याला सांगितलं हक्क असल्याचा पुरावा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस एखादी प्रॉपर्टी खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला ती प्रॉपर्टी खरेदी केल्यानंतर कुठला ना कुठला पुरावा त्या ठिकाणी आपल्याला दिला जातो. उदाहरणार्थ जर का आपण जमीन खरेदी केली तर आपल्या नावची सातबारा निघते. आपण जर घर खरेदी केलं तर त्या ठिकाणी आपल्याला ते डॉक्युमेंट्स मिळतात, ते दस्तऐवज मिळतात. तसं ज्या व्यक्तींनी कंपनीचे भाग खरेदी केलेले असतात त्या व्यक्तीला कंपनी स्वतःच्या सहीनिशी, शिक्का सहीनिशी अशा भागधारकाला कंपनी काय देत असते, तर एक पुरावा म्हणून या ठिकाणी भाग प्रमाणपत्र त्या ठिकाणी देत असते. मित्रांनो, भाग ही दृश्य वस्तू नाही आहे, ही आपल्याला डोळ्याने दिसत नाही, डोळ्याने दिसू शकणारही नाही. जर का तुम्हाला भाग पाहायचे असतील तर ते भाग तुम्हाला भाग प्रमाणपत्राच्या स्वरूपातच पाहावे लागतात. म्हणून त्यांनी सांगितलं की भाग खरेदी करणारा व्यक्ती भाग प्रमाणपत्राच्या स्वरूपामध्ये हक्क असल्याचा पुरावा त्या ठिकाणी आपल्याला सांगत असतो. किंवा हे भाग आपल्याला इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये म्हणजेच डीमॅट स्वरूपामध्येही भाग जतन करून ठेवता येतात. म्हणजे हक्क असल्याचा पुरावा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. म्हणजेच त्या भागाचं प्रमाणपत्र आपल्या नावचं त्या ठिकाणी कंपनी आपल्याला तिच्या सही शिक्क्यानिशी आपल्याला देत असते. म्हणून आपल्याला त्यामध्ये हक्क असल्याचा पुरावा या ठिकाणी ते वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. त्यानंतर चौथे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे मित्रांनो आपल्याला, पाचवं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे भागाचे मूल्य. आपण पाहिलं की भाग हे भाग भांडवलातील छोटे छोटे घटक आहेत, त्यांना विशिष्ट प्रकारचा अनुक्रमांक दिला जातो, हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. मग ज्यावेळेस छोटे छोटे हिस्से असतात या भागालाही या ठिकाणी विशिष्ट प्रकारचं मूल्य असतं. प्रत्येक घटकाला, भाग भांडवलातील प्रत्येक भागाला एक विशिष्ट प्रकारचं मूल्य त्या ठिकाणी दिलेलं असतं. मग हे मूल्य भागांना 3 प्रकारचं मूल्य या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामध्ये पहिलं मूल्य त्यांनी सांगितलेलं आहे दर्शनीय मूल्य. पहा, प्रत्येक भागाला एक विशिष्ट प्रकारचं मूल्य असतं आणि ते विशिष्ट स्वरूपामध्ये दर्शविलं जातं. मग त्यामध्ये पहिलं मूल्य सांगितलं त्यांनी दर्शनीय मूल्य, ज्याला आपण फेस व्हॅल्यू असं म्हणतो. हे मूल्य, दर्शनीय मूल्य कशाला म्हणायचं, तर जे मूल्य कंपनीच्या घटनापत्रकामध्ये नोंदवलेले असते, तसेच कंपनीने भाग प्रमाणपत्रातही जे मूल्य नोंदवलेलं असतं त्या मूल्याला या ठिकाणी दर्शनीय मूल्य असं म्हणायचं. आलं लक्षात? दर्शनीय मूल्य म्हणजे काय, तर जे मूल्य कंपनीच्या घटनापत्रकामध्ये नोंदवलेलं असतं आणि तेच मूल्य, जे मूल्य भाग प्रमाणपत्रावरही नोंदवलेलं असतं, अशा मूल्याला आपण दर्शनीय मूल्य असं म्हणायचं. हे झालं भागाचं पहिलं मूल्य. भागाचं दुसरे मूल्य त्यांनी सांगितलं विक्री मूल्य. विक्री मूल्य म्हणजे इश्यू प्राइस. म्हणजे काय, तर कंपनीने ज्या किमतीला भागाची विक्री केलेली आहे त्या किमतीला या ठिकाणी विक्री मूल्य असं म्हणायचं. मग कंपनीने, उदाहरणार्थ जर कंपनीने 10 रुपयाला भाग विकला असेल तर 10 रुपये त्या शेअर्सची, त्या भागाची किंमत झाली. कोणती किंमत, विक्री मूल्य झालेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, दर्शनीय मूल्य वेगळं असू शकतं, विक्री मूल्य वेगळं असू शकतं आणि बाजार मूल्य पण या ठिकाणी वेगळं असू शकतं. मग विक्री मूल्य म्हणजे काय, तर ज्या किमतीला कंपनीने भागाची विक्री केलेली आहे त्या किमतीला विक्री मूल्य असं आपण या ठिकाणी म्हणतो. आणि तिसरं मूल्य या ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणजे बाजार मूल्य, ज्याला आपण मार्केट व्हॅल्यू असं या ठिकाणी संबोधत असतो. मग बाजार मूल्य म्हणजे काय, तर बाजार मूल्य म्हणजे
बाजारातील मागणी आणि पुरवठा यांच्या संतुलनानं जी किंमत ठरते त्या किमतीला या ठिकाणी आपण बाजार असं म्हणत असतो. जसं की एखाद्या वस्तूची बाजारामध्ये झालेला पुरवठा आणि त्या वस्तूला असलेली मागणी यांच्या समतोलानं जी किंमत ठरते त्या किमतीला आपण बाजार मूल्य असं म्हणत असतो. मग अशा पद्धतीनं आपल्या भागाला 3 प्रकारचे मूल्य असू शकतात. एक दर्शनीय मूल्य, विक्री मूल्य आणि बाजार मूल्य. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं हक्क. पहा, आपण एखादी वस्तू खरेदी केली तर त्या वस्तूवर आपण हक्क हे दर्शवत असतो. तसंच कंपनीच्या भागधारकांनी कंपनीचे भाग खरेदी केले आणि ते कंपनीचे मालक झाले. कारण आपण म्हणतो भागधारकाला काय म्हणतो, कंपनीचे मालक असं त्या ठिकाणी संबोधत असतो. मग या मालकांना कंपनी कायदा 2013 नुसार विशिष्ट प्रकारचे हक्क प्रदान केलेले आहेत. जवळपास त्यांना 4 प्रकारचे हक्क या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला हक्क त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे लाभांश प्राप्त करण्याचा अधिकार, की जे कंपनीचे भाग खरेदी करतात अशा भागधारकांना लाभांश प्राप्तीचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. दुसरा आहे जे कंपनीमध्ये लेखापुस्तक तयार केलेले असतात, जसे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, ट्रेडिंग अकाउंट असेल, परचेस अकाउंट असेल, सेल अकाउंट असेल, हे सगळे जे पुस्तकं आहेत, जे तुमचे लेखापुस्तकं आहेत, हे सर्व लेखापुस्तके तपासण्याचा अधिकार हा तुमचा भागधारकाला या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर भागधारकाच्या बैठकीत उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. आता मला एक सांगा, भागधारक हे कंपनीचे कोण आहेत? मालक आहेत. मग कंपनीमध्ये एखादा निर्णय जर घ्यायचा असेल तर मालकाला सोडून घेता येईल का? नाही घेता येणार. मग ज्यावेळेस कंपनीमध्ये एखादा निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस निर्णय घेत असताना त्या निर्णय हा घेत असताना कंपनीला मीटिंग ठेवावी लागेल, बैठक ठेवावी लागेल आणि त्या बैठकीमध्ये ज्या ज्या व्यक्तीने कंपनीचे भाग खरेदी केलेले आहेत अशा सर्व भागधारकांना बोलवून त्या ठिकाणी तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे. म्हणजेच भागधारकांना कंपनीमध्ये झालेली कुठलीही बैठक असेल त्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार असणार आहे. आणि चौथा अधिकार त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे भागधारकाच्या बैठकीत मतदानाचा अधिकार, की जे भागधारक आहेत त्या भागधारकांच्या ज्या सभा होतील, ज्या मिटिंगी होतील, ज्या बैठका होतील, त्या बैठकीमध्ये एखादा निर्णय घेत असताना जर का मतदान घ्यावं लागत असेल तर त्या मतदानामध्ये मतदान करण्याचा अधिकार, हे 4 अधिकार तुमच्या भागधारकाला या ठिकाणी कंपनी कायद्यानं प्राप्त केलेले आहेत. पहिला लाभांश प्राप्तीचा अधिकार, दुसरा लेखापुस्तकाच्या तपासणीचा अधिकार, तिसरा भागधारकाच्या बैठकीत उपस्थित राहण्याचा अधिकार आणि चौथा आहे तो म्हणजे भागधारकाच्या बैठकीत उपस्थित मतदान करण्याचा अधिकार. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य आपल्याला सांगितलं मिळकत. पहा, आपण कुठल्याही घटकामध्ये गुंतवणूक करत असताना त्याच्यावर आपल्याला काही ना काहीतरी मिळकत मिळावी या उद्देशानंच आपण या ठिकाणी गुंतवणूक ही करत असतो. आणि आपण ज्यावेळेस कंपनीचे भाग खरेदी करतो त्यावेळेस कंपनीमध्ये आपण भांडवल गुंतवणूक करत असतो. मग ही भांडवलामध्ये गुंतवणूक करत असताना आपण जे गुंतवलेले पैसे आहेत, भागाच्या माध्यमातून गुंतवलेले पैसे आहेत, त्यावर आपल्याला काही ना काहीतरी मिळकत मिळावी या उद्देशानंच आपण गुंतवणूक करत असतो. मग आपण भाग खरेदी केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? तर भाग खरेदी केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी भागधारकांना कंपनीच्या वाटपयोग्य नफ्यामधून वाटा मिळवण्याचा अधिकार असतो. कंपनीला जो नफा होतो, वाटप योग्य नफा, लक्षात घ्या इथे हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, वाटप योग्य नफा. मग या वाटप योग्य नफ्याच्या माध्यमातून जो कंपनीला वाटप योग्य नफा होणार आहे त्या वाटप योग्य नफ्यातून तो आपला वाटा मिळवण्याचा अधिकार आहे. आणि हा जो यालाच आपण या ठिकाणी काय म्हणतो, लाभांश असा या ठिकाणी आपण म्हणत असतो. म्हणजेच भागधारकांना काय मिळत असतं
तर भागधारकांना कंपनीच्या वाटपयोग्य नफ्यामधून त्यांना मिळकत म्हणजे लाभांश याच्या माध्यमातून त्यांची मिळकत होत असते. म्हणजेच भागाच्या मोबदल्यात आपल्याला या ठिकाणी काय मिळत असतं, लाभांश हा मिळत असतो. त्यानंतर 8वं आहे ते म्हणजे हस्तांतरण. पहा मित्रांनो, हा सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हस्तांतरण. आपल्याला भागाच्या वैशिष्ट्यामधील हे 8वं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं ते म्हणजे भागाचं हस्तांतरण करता येतं. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हस्तांतरण करणे. हस्तांतरण करणे म्हणजे काय, तर हस्तांतरण करणे म्हणजे एखाद्या भागधारकाने कंपनीचे भाग खरेदी केले आणि काही दिवसानंतर आपल्याला ते भाग नकोसे वाटले असतील तर आपण दुसऱ्या व्यक्तीला कंपनीच्या नियमावलीत दिलेल्या नियमानुसार ते भाग विक्री करणं म्हणजेच भागाचं हस्तांतरण करणं. मग हे कोण करू शकतं, तर भागाचं हस्तांतरण फक्त आणि फक्त सार्वजनिक कंपनीलाच या ठिकाणी भागाचं हस्तांतरण मुक्तपणे करता येतं असं या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. यालाच या ठिकाणी हस्तांतरण असं आपण या ठिकाणी म्हणतो. म्हणजेच नियमावलीतील नियमानुसारच सार्वजनिक कंपनीला आपल्या भागाचं मुक्तपणे त्या ठिकाणी हस्तांतरण करता येतं. हे 8वं वैशिष्ट्य सांगितलं. आणि 9वं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं ते म्हणजे भागधारकाची मालमत्ता. मग भागधारकाची मालमत्ता काय आहे, तर भागधारकाची मालमत्ता या ठिकाणी भाग आहे आणि ती कशी आहे, चल मालमत्ता आहे. चल मालमत्ता आहे म्हणजेच आपल्याला नकोशी असलेली लगेच आपण दुसऱ्याला देऊ म्हणजेच हस्तांतरित करू आणि आपले पैसे जे आहे ते त्या ठिकाणी आपण मोकळे करू. हे 9वं वैशिष्ट्य सांगितलं ते म्हणजे भागधारकाची मालमत्ता. आणि शेवटचं वैशिष्ट्य त्यांनी या ठिकाणी सांगितलं की भागाचे प्रकार. मित्रांनो, भागाचे या ठिकाणी आपल्याला 2 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणजेच कुठलीही कंपनी 2 प्रकारचे भागाची विक्री करू शकते. एक म्हणजे समहक्क भाग आणि दुसरं म्हणजे अग्रहक्क भाग. हे 10 वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे. मी पहिल्यापासून एकदा परत तुम्हाला पॉईंट सांगतो भागाच्या वैशिष्ट्याचे. एक म्हणजे अर्थ, दुसरं मालकी हक्क, तिसरा अनुक्रमांक, चौथं हक्क असल्याचा पुरावा, 5वं भागाचे मूल्य, 6वं हक्क, 7वं मिळकत, 8वं हस्तांतरण, 9वं भागधारकाची मालमत्ता आणि 10वं भागाचे प्रकार. भागाचे 2 प्रकार कंपनी विक्री करू शकते. त्यामध्ये पहिला आहे समहक्क भाग आणि दुसरा आहे अग्रहक्क भाग. तर मित्रांनो, आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये भागाचे जे प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग, यातील समहक्क भाग म्हणजे काय आणि समहक्क भागाचे जे वैशिष्ट्ये आणि प्रकार आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.